नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण दोन मस्त चमचमीत कुरकुरीत अशा रेसिपी बनवणार आहोत. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 1 कप मुगाची डाळ 2 तास अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आधी डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर त्यामध्ये पाणी घालून 2 तास ती भिजत ठेवली होती. आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. या चाळणीमध्ये मी अशी काढून ठेवते 5 मिनटं, म्हणजे पूर्ण ड्राय होईल डाळ. 5 मिनटानंतर डाळीतलं सगळं पाणी निघून गेलं आहे. आता यातली 2 चमचे डाळ काढून बाजूला आपल्याला ठेवून द्यायची आहे, जी आपण नंतर रेसिपीमध्ये वापरणार आहोत. आता उरलेली ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ मी एकत्र वाटणार आहे आणि वाटताना खूपच कमी पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालून ही डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ थोडीशी जाडसर वाटायची आहे, अगदी स्मूथ करायची नाही आहे. पाहू शकता अशी जाडसर ही डाळ वाटून घेतली आहे. वाटलेली डाळ इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतली. ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची आहे. यामध्ये आज आपण इनो सोडा वापरणार नाही आहोत, तर असं विस्करने फेटल्यामुळे ही डाळ छान हलकी होईल. तर इथे 3 ते 4 मिनटं अशी ही डाळ मी फेटून घेणार आहे. तर पहा इथे डाळ छान अशी हलकी झाली आहे. आता यामध्ये जी आपण डाळ बाजूला काढून ठेवली होती 2 चमचे, ती घालायची आहे. ही दाताखाली आल्यानंतर खूप छान लागते रेसिपीमध्ये, म्हणून आपण ही बाजूला काढून ठेवली होती. आता एक आपण मसाला तयार करूया. तर यासाठी इथे 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, याबरोबरच अर्धा चमचा जिरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. याचा छान सुगंध सुटेपर्यंत 1 ते 2 मिनटं आपण हे भाजून घेऊया. तर हे आता भाजून झालं आहे. गॅस बंद केला आहे. आता इथे मी हे कुटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेतलं तरी चालेल. या मसाल्यामुळे रेसिपी खूप छान होते आपली आणि खूप छान चव येते. तर हा इथे असा जाडसर हा मसाला वाटून घेतला आहे. तर आपल्या तयार मिश्रणामध्ये हा मसाला मी काढून घेतला. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. किसलेलं आलं घातलं. यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घातला. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. आता यामध्ये अर्धा चमचा मी चाट मसाला घातला आहे. लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण आधी हिरवी मिरचीसुद्धा घातली होती, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे घाला. यानंतर इथे आता 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला छान कुरकुरीतपणा येईल. आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आज याचे आपण पकोडे बनवणार आहोत. मुगाच्या डाळीचे पकोडे खूपच छान हलके फुलके असे होतात. आता या पकोड्यांबरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवूया. तर इथे आज आपण कोथिंबीरीची चटणी बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण खोबरं वापरणार नाही आहोत. तर इथे भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे. देठसुद्धा मी घेतलेत. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं, हिरवी मिरची घातली, थोडंसं आलं घालायचं आहे, चिमूटभर हिंग घातला. यानंतर इथे मी पाव चमचा चाट मसाला घातला, पाव चमचा मीठ घातलं. यानंतर इथे दही घालायचं आहे. तर एक मोठा चमचा दही घातलं आणि ही चटणी वाटून घेतली. चटणी पहा इथे मी बाउलमध्ये काढून घेतली आहे. तर मस्त अशी चटपटीत चटणी तयार आहे, जी आपल्या पकोड्यांबरोबर खूप छान लागते. आता आपण पकोडे फ्राय करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल अगदी मस्त गरम करून घ्यायचं. यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मग पकोडे सोडायचे आहेत. तर असे गोल गोल आकाराचे इथे पकोडे तेलामध्ये सोडायचे आहेत. आणि इथे मुगाची डाळ कच्ची आहे, त्यामुळे मंद गॅसवरतीच हे पकोडे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान शेकले जातील, भाजले जातील.
आपण मुगाची डाळ जी वाटून घेतली होती ती छान फेटून घेतली 2 ते 3 मिनटं. त्यामुळे हे छान हलके फुलके होतात. पहा, हलके होऊन असे वरती आल्यानंतर आपल्याला यांना उलटून घ्यायचं आहे आणि असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर मस्त असे हे आपले मुगाच्या डाळीचे कुरकुरीत पकोडे तयार आहेत. काढून घेऊया आणि आपण जी चटणी बनवली त्याचबरोबर टोमॅटो केचप बरोबर हे मी सर्व केलेत. दिसायला जितके छान दिसत आहेत हे पकोडे चवीला अप्रतिम लागतात. नक्की करून पहा. या पावसाच्या सीझनमध्ये असे पकोडे एकदा तरी करायलाच हवेत. तर ही होती आपली चटपटीत अशी पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर इथे आता मी कांदा घेतला बारीक चिरलेला. यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर किसलेलं आलं घातलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 कप इडलीचं पीठ घालायचं आहे. तर इडलीसाठी जे आपण घरी पीठ वापरतो तयार तेच इथे मी घेतलं आहे. बहुतेक वेळा इडली बनवल्यानंतर आपल्या घरी इडलीचं पीठ शिल्लक राहतं किंवा जास्तीचं कधी बनवलं जातं, तर त्यापासून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे. तर पहा, हे असं घट्ट हवं आहे. आता यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. तुम्ही याऐवजी मैदासुद्धा इथे घेऊ शकता. हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त याला आपल्याला पातळ करायचं नाही आहे. तर नेहमीचं जसं पकोड्यांचं पीठ असतं तसंच आपल्याला हे हवं आहे. तर आता अगदी हे परफेक्ट आहे, पाहू शकता. तर माझ्या इडलीच्या पिठामध्ये मीठ होतं, त्यामुळे मी यामध्ये मीठ घातलं नाही. तुमच्या जर पिठामध्ये मीठ नसेल तर तुम्ही यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घाला. आता याचे आपण पकोडे बनवून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. गॅसची फ्लेम मीडियम करून हे पकोडे आपल्याला सोडायचे आहेत. इडलीचं पीठ फर्मेंट केलेलं असतं, त्यामुळे या रेसिपीमध्ये सुद्धा आपल्याला इनो सोडा घालायची गरज पडत नाही. इनो सोड्याशिवाय हे पकोडे छान हलके फुलके होतात. तर पाहू शकता, हे असे हलके होऊन लगेच वर यायला लागतात. तर हलके होऊन हे वरती आल्यानंतर यांना असं उलटून घ्यायचं आहे आणि मंद फ्लेमवरती छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे आपले हे पकोडे तयार आहेत. काढून घेऊया. तर इथे हे पकोडे मी चटणी बरोबर सर्व केलेत. तर ही होती आपली दुसरी रेसिपी. तर आजच्या दोन्हीही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.